आता आपण बघूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्या। राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षेकरता 17 नंबरचा अर्ज भरण्याकरता शिक्षण विभागाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे। या खासगी नोंदणी अर्जाकरता आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत मुदत महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने दिलेली आहे। प्रभादेवी आणि परळ भागांना जोडणाऱ्या एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाकरता तब्बल 82 रेल्वे ब्लॉक्सची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती महारेलच्या अधिकाऱ्यांनी दिली। हे ब्लॉक कशा पद्धतीने दिले जातील याचा निर्णय रेल्वे घेणार असून याबाबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून आता अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे। लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ हे नामांतर करण्यात आलं असून मध्य रेल्वेनं याची अधिकृत घोषणा केली आहे। स्थानकाचा कोड मात्र पूर्वीचाच म्हणजे ANG असाच असणार आहे। सोशल मीडियावर सध्या फोटो एडिटिंगचे 2 नवे ट्रेंड्स वेगाने लोकप्रिय होत आहेत। गुगल नॅनो बनाना आणि विंटेज साडी AI एडिट्स या ट्रेंड्समुळे प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होते। आंध्र प्रदेशामध्ये नॅनो बनाना ट्रेंडच्या नावाखाली एका व्यक्तीची 70,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झालेली आहे। ईडीनं अवैध ऑनलाईन सट्टेबाजी ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये तपासाची व्याप्ती वाढवली आहे। आता माजी क्रिकेटपटू रॉबिन उत्तप्पा, युवराज सिंग आणि अभिनेता सोनू सूद यांना चौकशी करता समन्स बजावलं आहे। मर्यादित उत्पन्न असलेले कर्जदार तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्याकरता AFI कर्ज घेण्याऐवजी मोठ्या प्रमाणात सोनं तारण कर्ज घेत आहेत। त्यामुळे जून 2025 अखेर सोनं तारण कर्जात वार्षिक आधारावर तब्बल 122% वाढ झालेली आहे। श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्य सरकारनं राज्यातील प्रमुख महोत्सवांचा दर्जा दिलेला आहे। हा महोत्सव 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत तुळजापूर इथं साजरा होणार आहे। शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये स्वच्छतेला वेग आलाय। एकादशीच्या दिवशीच्या परंपरेनुसार मंदिरातील गाभारा आणि गर्भकुटीची स्वच्छता करण्यात येणार आहे। त्यामुळे देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांकरता बंद ठेवण्यात येणार आहे। गुरुवारपासून पूर्ववत देवीचं दर्शन खुलं करण्यात येईल। आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबरला केलं जाणार आहे। आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या शेवटच्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो धावणार आहे। संपूर्ण मार्ग मुंबईकरांच्या सेवेत येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। भुसावळच्या सेंट अलायन्स शाळेकडून स्काउट गाईडच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना चर्चच्या मस्जिदमध्ये नेण्यात आलं। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आणि पालक संतप्त झाले। या घटनेच्या निषेधार्थ शाळेवर मोर्चा काढण्यात आला। कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। जळगावच्या पाचोऱ्यात पूरपरिस्थितीमुळे इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे। पुराच्या प्रवाहामुळे केबल तुटली आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली। पुराचे पाणी ओसरताच इंटरनेट सेवा कंपन्यांकडून इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। भारतातील स्मार्टफोन निर्यातीच्या क्षेत्रात एक नवीन विक्रम झाला आहे। 2024-25च्या पहिल्या 5 महिन्यांमध्ये देशाच्या स्मार्टफोन निर्यातीनं 1 लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे। या काळात स्मार्टफोन निर्यातीत 55% वाढ झाली आहे। व्यापाऱ्यांनी बर्फाच्या दरात टनामागे 80 रुपयांची वाढ केली आहे। त्यानंतर 1.5 महिन्यामध्येच वीज दरवाढीचं कारण पुढे करून ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशननं पुन्हा आणखी प्रतिटन 85 रुपयांची मागणी केली आहे। मात्र याला मच्छीमार संस्थांनी विरोध केलेला आहे। सुरक्षित आणि स्वस्तातील प्रवास म्हणून मुंबईकरांचं बेस्टला प्राधान्य आहे। सद्यस्थितीत उपक्रमाकडे स्वतःच्या केवळ 418 बस उरल्या आहेत। त्यात 206 सिंगल डेकर AC बस, 187 मिडी नॉन AC, 25 हायब्रिड AC बस आहेत। दुसरीकडे भाडे तत्वावरील नवीन बस दाखल होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे। त्यामुळे प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत बस अपुऱ्या पडतायत।
नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेनं शाळा परिसरातील कचरा उचलायला नकार दिल्यानं 2 विद्यार्थिनींना बेदम मारहाण करण्यात आली। या प्रकरणी जिल्हा परिषदेनं तातडीनं शिक्षिकेचं निलंबन केलेलं आहे। दुसरीकडे पालकांनी शिक्षिकेविरोधात गुन्हाही दाखल केलेला आहे। पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी घोषित करण्यात आली आहे। 12 गावांमध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालंय। 1879 पशुधनाची जीवितहानी झाली आहे। 56 घरांचं पूर्णपणे आणि 273 घरांचं काही प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांसह नागरिकांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। राज्याच्या ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी हे धोरण 2025ला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली। या धोरणामध्ये 2050 पर्यंतचं नियोजन करण्यात आलं असून त्याकरता सुमारे 3268 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे राज्यात 20 वर्षांच्या कालावधीत सुमारे 50,000 कोटींची गुंतवणूक येणं अपेक्षित आहे। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न प्राथमिक माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आता विद्यार्थी समूह स्थापन करणार आहेत। त्यात अभ्यासक्रमातील विषय, छंद, पर्यावरण, स्पर्धा परीक्षा, वाचन, व्यावसायिक शिक्षण, तंत्रज्ञान अशा विविध 34 समूहांचा समावेश करण्यात आला आहे। यासारख्या आवडीनिवडीचे विद्यार्थी शाळेत एकमेकांना शिकवणार आहेत। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर 0.52% वाढला। जुलैमध्ये तो 0.58% होता। याचाच अर्थ घाऊक बाजारात महागाई वाढली आहे। एक महत्त्वाची बातमी बघूया। आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगरमध्ये आहेत। त्यांचं आगमन काल रात्री उशिरा संभाजीनगरमध्ये झालेलं आहे। आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानातील स्मृतीस्थळावर ध्वजारोहण करण्यात येत आहे। त्यानंतर ते संदेशपर भाषण करतील आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शहीदांच्या कुटुंबांची भेट घेतील। त्यानंतर ते हेलिकॉप्टरनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याकरता फुलंब्री इथं जातील। त्यानंतर बीड जिल्ह्यात जातील आणि पुन्हा संभाजीनगरला येऊन मुंबईकडे रवाना होतील। पालकमंत्री संजय शिरसाट हे त्यांच्यासोबत संभाजीनगरच्या कार्यक्रमात असणार आहेत। तीन दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस जोरदार बरसतोय। मराठवाडा पुन्हा एकदा जलमय झालाय। मात्र तिथला पावसाचा जोर कमी झालाय। आता कोकण आणि विदर्भात पावसाचा मुक्काम सोमवारपर्यंत आहे आणि तो वाढतानाच दिसतोय। मध्य महाराष्ट्रात बुधवारच्या दिवसात मुसळधारेचा अंदाज आहे। सोमवारी मुंबईला झोडपून काढलेल्या पावसानं मंगळवारी सकाळी बऱ्यापैकी विश्रांती घेतली। मात्र दुपारनंतर शहरासह उपनगरात पडलेल्या पावसानं नागरिकांची काहीशी धावपळ उडवून टाकली। पावसाचा मारा कमी असला तरी रस्ते निसरडे असल्यानं बहुतांशी मार्गावर वाहतुकीचा वेग कमी होता। त्यामुळे आता पावसाचा जोर ओसरणार असून ऊन पावसाचा खेळ सुरू होणार आहे। खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिमझिम पाऊस सुरू आहे। पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे खडकवासला धरणातून जादा पाणी मुठा नदीत सोडलं जात आहे। सध्या 2095 क्युसेकनं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदतीच्या बाबतीत सरकार सकारात्मक निर्णय घेईल असं सरनाईक म्हणाले। तांत्रिक कारणाने बिघाडाचं ग्रहण लागलेली मोनोरेल 20 सप्टेंबरपासून अनिश्चित काळाकरता बंद ठेवली गेलेली आहे। सेवेत दाखल झाल्यानंतर 11 वर्षांनी काही कालावधीकरता ही सेवा बंद ठेवण्याची नामुष्की ओढावलेली आहे। वाढत्या बिघाडामुळे टीकेला सामोरं जावं लागतंय म्हणून MMRDAनं ही घोषणा केली आहे। वाहतुकीच्या समस्येनं पुणेकर त्रस्त आहेत। महानगरपालिकेच्या बसमध्ये तुडुंब गर्दी असते। त्यात पुन्हा रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही मोठी समस्या असते। या समस्येवर काही प्रमाणात का होईना तोडगा निघणार आहे, कारण पुणे महानगरपालिकेच्या ताफ्यात डबल डेकर बस येणार आहे। पुणेकरांना आता अत्याधुनिक डबल डेकर बसेसचा अनुभव घेता येणार आहे। प्रभादेवीचा पूल पडायला सुरुवात केल्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे।
मध्य रेल्वेच्या शिव रेल्वे स्थानकावरील पुलाच्या पाडकामाला विलंब झाला असून हा पूल रखडलेला आहे। मुंबईत सध्या मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल, शिव पूल, महालक्ष्मी पूल आणि विद्याविहारचा पूल यांची कामं सुरू असून ही कामं वेळेत पूर्ण करावेत असे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत। महालक्ष्मी इथल्या रेस्कोर्सच्या 120 एकरच्या जागेवर थीम पार्क उभारण्याकरता ही जागा मुंबई महापालिकेने ताब्यात घेतली आहे, ती सध्या मोकळी आहे। तर थीम पार्क उभारण्याकरता प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही जागा कार्यक्रमांकरता देण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। याकरता दिवसाला 12,15,000 रुपये शुल्क घेतलं जात आहे। घोडबंदर वासियांची कोंडीतून सुटका व्हावी याकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोडबंदर रस्त्यावर रात्री 12 नंतर अवजड वाहनं सोडण्याचे आदेश सगळ्या यंत्रणांना दिलेत। तसंच वेळेचं बंधन न पाळणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीकरता प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतच्या प्रारूप आराखड्यावरील हरकती आणि सूचनांवरील सुनावणी पार पडल्यानंतर आता आराखडा अंतिम होण्याची प्रतीक्षा आहे। त्यात किती बदल करण्यात आले याबाबत उत्सुकता आहे। मुंबई महापालिकेच्या प्रभागांचा अंतिम आराखडा 6 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे। राज्यात यंदा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमानं प्रवेशाचा नवा विक्रम केलाय। तब्बल 1,66,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत। आतापर्यंतचे हे सर्वाधिक प्रवेश आहेत। यात सर्वाधिक प्रवेश कॉम्प्युटर शाखेच्या संबंधित अभ्यासक्रमांना झाले असून कॉम्प्युटर म्हणजे संगणक, IT आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या 3 अभ्यासक्रमांच्या एकत्रित प्रमाण जवळपास 88% आहे। मधुमेह, अस्थमा, सिकल सेल, जन्मजात हृदयरोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांच्या विळख्यात राज्यातील 33 लाख बालक असल्याची माहिती युनिसेफ आणि शासनाच्या प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे। त्यामुळे या आजारांना रोखण्याकरता आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना करण्याकरता पाऊल उचललंय। एक सविस्तर बातमी आपण बघणार आहोत। बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होतोय। अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बीडमध्ये रेल्वे सेवा सुरू होणार आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून या रेल्वेचा शुभारंभ होतोय। उद्घाटनासाठीची रेल्वे बीडच्या स्टेशनवर दाखल झालेली आहे आणि ती पाहण्याकरता नागरिकांनी प्रचंड गर्दी केली। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांमध्ये घेण्याच्या आदेशाचं पालन करण्यात कुचराई केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगावर मंगळवारी कडक ताशेरे ओढले। आता या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं 31 जानेवारीपर्यंत मुदत दिली। आता पुन्हा कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ मिळणार नाही असं बजावलं गेलंय। बेनामी मालमत्तेचा खटला राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या नातेवाईकांवर पुन्हा चालवावा असे आदेश विशेष न्यायालयानं सरकारला दिलेत। हा खटला उच्च न्यायालयानं गुणवत्तेच्या नाही तर तांत्रिक कारणास्तव रद्द केलेला होता। आयुष कोमकरचा खून करण्याकरता वापरलेलं पिस्तूल कृष्णा अंदेकरनेच दिलं होतं अशी कबुली गोळीबार करणाऱ्यांनी दिली आहे। अंदेकरला ते पिस्तूल कोणी पुरवलं तसंच गुन्हा केल्यानंतर फरार असताना तो कुठे आणि कुणाच्या संपर्कात होता, त्याने गुन्ह्याचा पुरावा नष्ट केलाय का याबाबत तपास करायचा असल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली। विरार पूर्वच्या मनवेलपाडा तलावाच्या समोर असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट झालं, भीषण स्फोट झाला। स्फोटामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। कांद्याच्या बाजारात भाव टिकून राहावेत आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा याकरता केंद्रानं कांदा निर्यात अनुदान दुप्पट करावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारकडे केली आहे अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। भुजबळांविरोधातील 2021 बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाने आदेश दिलेत। त्यामुळे मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ झाल्यात। बेनामी मालमत्ता प्रकरणामध्ये 6 ऑक्टोबरला सुनावणी निश्चित करण्यात आली आहे।
हैदराबाद गॅझेट आधारावर जीआरच्या विरोधात छगन भुजबळ समर्थकांनी हायकोर्टात आव्हान याचिका दाखल केली। समता परिषद पदाधिकारी सदानंद मंडलिकांनी याचिका दाखल केली असून 22 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे। मोनोरेल 20 सप्टेंबरपासून काही काळाकरता बंद केली जाणार आहे। मोनोरेल नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणार असून त्याकरता मोनोरेल काही काळ बंद ठेवली जाणार आहे। गेल्या 2 महिन्यांमध्ये मोनोरेल दोनदा बंद पडली, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेकरता नवीन तंत्रज्ञान अंतर्भूत केलं जाणार आहे। ज्ञानराधा पतसंस्थेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये तिरुमला कुटे ग्रुपच्या मॅनेजमेंट डायरेक्टर अर्चना कुटे यांना पुण्यामधून अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी पथकानं अर्चना कुटे यांना ताब्यात घेतलंय। एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। मंत्री मंगल प्रभात लोढा आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। कबूतरखाना वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असं कळतंय। मंगल प्रभात लोढा आणि राज ठाकरेंची ही भेट झाली आहे। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळतेय, त्यामुळे या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मंगल प्रभात लोढा यांनी काल एक प्रस्ताव समोर ठेवला होता की प्रत्येक वॉर्डामध्ये एक कबूतरखाना असेल, यासाठी मी प्रयत्न करीन आणि त्या पार्श्वभूमीवरची ही भेट महत्त्वाची आहे। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी बोलूया। सुस्मिता, काय अधिक सांगाल या भेटी संदर्भात, काय औचित्य? खरं तर मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डात कबूतरखाने असावे अशा पद्धतीची मागणी जैन समुदायाकडनं आणि विशेष करून मंगल प्रभात लोढा यांच्याकडनं केली जात होती। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण बघतोय की राज ठाकरे यांची भेट आपण मंगल प्रभात लोढा यांनी घेतलेली आहे। खरं तर या भेटी दरम्यान अनेक राजकीय चर्चा सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतं आहे, परंतु पहिल्या टप्प्यात तरी जर आपण बघितलं तर मंगल प्रभात लोढा यांच्याकडनं या भेटीबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाहीये। परंतु ज्या पद्धतीचे सूत्रांकडनं माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार मुंबईतील अनेक समस्यांबाबत चर्चा मंगल प्रभात लोढा यांनी केली आणि त्यातील प्रमुख मुद्दा हा कबुतरांबाबतचा होता। अनधिकृतपणे जे कबूतरखाने होते ते जर कोर्टाच्या आदेशानंतर बंद केलेले असतील तर या परिसरामध्ये कबुतरांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीची मागणी मंगल प्रभात लोढांकडनं केली जात होती, विविध समुदायांकडनं केली जाते आणि त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्की, धन्यवाद आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। अखेर तुळजाई कला केंद्राचा परवाना रद्द होणार आहे। धाराशिवमधील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात केंद्रबिंदू ठरलेल्या कला केंद्राचा परवाना रद्द करण्याचा अहवाल वाशी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे। करवीर निवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचं दर्शन उद्या बंद राहणार आहे। नवरात्रीनिमित्त मुख्य गाभाऱ्याच्या स्वच्छतेचं काम सुरू आहे, त्यामुळे सकाळी 9 ते संध्याकाळी 6:30 दरम्यान दर्शन बंद असेल। दरम्यान सरस्वती मंदिरात शेजारील उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्याचं आवाहन भाविकांना करण्यात आलंय। नवरात्रीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सोन्याच्या दागिन्यांची डागडुजी सुरू आहे। शिवकालीन, पेशवेकालीन, शिंदे आणि होळकर यांच्या काळातील सुमारे 400 ते 600 वर्षांपूर्वीचे पुरातन दागिने याची पुन्हा घडणावळ सुरू आहे। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवमधील बंजारा समाजाचं निवेदन स्वीकारलं। बंजारा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, राज्य सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वासन यावेळी प्रताप सरनाईक यांनी दिलं। राज्य सरकारनं बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी महंत कबीरदास महाराजांनी केली आहे। बंजारा समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान त्यांनी ही मागणी केली। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा मृत अभियंत्याच्या कुटुंबियांनी दिलाय। सांगलीतल्या कृष्णा नदी जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ अभियंता अवधूत वडारी यांचा मृतदेह आढळून आला होता। या प्रकरणी कुटुंबानं घातपाताचा आरोप केला आहे। कांद्याच्या दरातील घसरणीची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या पथकानं लासलगाव बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली। शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती प्रशासनासोबत बैठक घेत चर्चा केली। यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्या समितीसमोर मांडल्या। बुलडाण्याच्या किन्होळा गावाला लागूनच पैनगंगा नदी वाहते, मात्र या नदीवर पूल नसल्यानं गावकऱ्यांना धोकादायक प्रवास करावा लागतोय।
त्यामुळे पूल उभारून मुख्य रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एक ब्रेकिंग न्यूज बघूया. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. यावेळी जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक लॅबचं उद्घाटन अजित पवारांनी केलं. मात्र दौऱ्यावेळी अजितदादांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली, तर स्वच्छतेच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी गुत्तेदारांना चांगलंच सुनावलं. संबंधितांना थेट काळ्या यादीत टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पण हे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, आता ही चादर पण किती खराब चादर आहे. आता नवं कोरं इथं डाग दिसतोय का तुम्हाला? आपल्या आणली दिली टाकलं असं करा. इथं काय झालं बघा, हे आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं आहे, नाहीतर हे ना हे तिथं घेतलं असतं तर तिथल्या तिथं ही वायर लांब दिसती ही दिसली नसती. छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे जर खाजगी हॉस्पिटल असतं तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या. तुम्हाला तुम्ही खास कोणी माझे पाहुणे नाही, तुम्ही सांगितलं कुणी बूट आणि चप्पल हे घालून तरी आले बूट घालून तुझ्या. इथं पण इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही. खरं तुम्ही कुणाला काम दिलं? जरा माहिती घ्या आणि त्याला थोड्या वेळाने जर इथंच कॉन्ट्रॅक्टर असला तर बोलवा. तुम्ही इथंच बघा किती इथं आहे का स्क्रू, इथं आहे का स्क्रू. अंडरवर्किंग तर मग कशाला मला उद्घाटन बोलू. पद्धत बरोबर नाही. ऍक्शन घेईल त्याच्यावर. ज्यांनी काम केलं त्याला ब्लॅकलिस्टला टाकेल. हँडओव्हर केलं मी जे बघतो बारीक, मला हाऊस नाही.